करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत 24,69,63,53,000चा अपहार उघडकीला आलाय। या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं चौघांना अटक केली आहे। न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी आणखी 31 संशयित रडारवर असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे। कोल्हापुरातील करवीर तालुका पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची एक पतसंस्था आहे। मागील वर्षी काही ठेवीदार आपल्या ठेवीची रक्कम परत मागण्यासाठी या पतसंस्थेत गेले होते। त्यावेळी या संस्थेचे अध्यक्ष, मानद सचिव, संचालक आणि लिपिक यांनी ठेवीदारांना त्यांची रक्कम देण्यास नकार दिला होता। त्यामुळे वैतागलेल्या ठेवीदारांच्या वतीनं सुब्राव पवार यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात 6 डिसेंबर 2024 रोजी फिर्याद दाखल केली होती। या पतसंस्थेतील अपहाराची रक्कम 24,69,53,849 इतकी झाली होती। या पतसंस्थेचा शाखाधिकारी पांडुरंग परीट तसंच सर्व पदाधिकाऱ्यांनी कुरुकली इथल्या श्री वीर हनुमान सहकारी दूध संस्थेशी संगनमत करून हा अपहार केल्याचं तसंच स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केल्याचं निष्पन्न झालं। कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हा अपहार करणाऱ्या करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या शुभम परीट, सुयोग परीट आणि सुमित परीट या तिघांसह कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या विजयश्री नगरमधील ईशाद देसाई या चौघांना अटक केली आहे। न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या अपहार प्रकरणी आणखी 31 जण रडारवर असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे।